नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांवर कडक कारवाई सुरू केली आहे। शुक्रवारी शहर वाहतूक पोलिसांची बैठक झाली। या बैठकीत शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून दारू व इतर अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक शाखेला देण्यात आले। ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दरम्यान विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये पार्ट्या आयोजित केल्या जातात, जेथे लोक मद्यपान करतात आणि नंतर वाहन चालवतात, ज्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या अपघाताचा गंभीर धोका असतो। राज्यभरात हिट अँड रनच्या घटनांमध्येही वाढ होतीये, म्हणून पोलीस विभागाने सतर्कतेचा मार्ग स्वीकारला आणि मद्यधुंद चालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली। काल रात्री रेल्वे स्टेशन भागात ही मोहीम राबवण्यात आली। नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये जे कोणी पोलीस आयुक्तालय अधिक शांतता भंग करतील यासाठी माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर यांनी दिनांक 27 डिसेंबर रोजी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये कठोर कारवाईचे आदेश दिले। जे कोणी रस्त्यात दारू पिऊन गाडी चालवतील व स्वतःच्या जीवाला हानी पोहोचवतील व इतरांनाही धोका निर्माण करतील अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश माननीय प्रवीण पवार सरांनी संपूर्ण वाहतूक शाखेला दिले असल्याने आज रोजी पर्यंत एकूण 90 केसेस या वाहतूक शाखेने आजपर्यंत ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध केलेल्या आहे। सदर कारवाईमध्ये सर्व लोकांच्या गाड्या या वाहतूक शाखेने जप्त केलेल्या आहेत व जास्तीत जास्त दंड करण्याचा प्रावधान ठेवलेला आहे। सर, ये जो कार्रवाई 31 के लिए आप कर रहे हैं, ये कंटिन्यू चलने वाली है कि आपण आता 31 पर्यंत हा प्लॅन माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सरांनी नेमलेला आहे, परंतु पुढील वर्षात त्यांनी वाहतूक शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिलेले आणि दर 8 दिवसांनी वाहतूक शाखेच्या कामकाजाविषयी पोलीस आयुक्त सर हे आढावा घेणार आहेत।